नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं किरण सिको अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही असा विचार करता का की यावेळी सेट द्यायचा आहे पण पहिल्या प्रयत्नात पास होता येईल का? तर माझं उत्तर आहे हो, नक्कीच येईल, पण फक्त अभ्यास करून नाही तर योग्य पद्धतीने अभ्यास करून. आज मी तुम्हाला अशी स्ट्रॅटेजी सांगणार आहे जी अनेक विद्यार्थी दुर्लक्षित करतात आणि हाच फरक पास आणि नापास यांच्यामध्ये पडतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी स्वतःला एक प्रश्न विचारा बरं, की मी खरंच सेटचा अभ्यास करतो आहे की फक्त पुस्तक वाचतो आहे? दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत बरं. अनेक विद्यार्थी बाजारात मिळेल ते पुस्तक विकत घेतात आणि पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत वाचायला सुरुवात करतात. पण सेटमध्ये तसं चालत नाही. सर्वप्रथम अधिकृत सिलेबस समोर ठेवा. त्या सिलेबसमधील प्रत्येक टॉपिक समजून घ्या, कारण पेपर सिलेबसमधून येतो, पुस्तकातून नाही. सेकंड, मागच्या प्रश्नपत्रिका म्हणजे सोन्याची खाण असते. जर अजूनही तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवत नसाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. प्रश्न पाठ करू नका. हे बघा, हा प्रश्न कोणत्या टॉपिकवर आहे, हा टॉपिक किती वेळा विचारला गेलेला आहे, क्वेश्चन विचारण्याची पद्धत कशी आहे, असं विश्लेषण करा. त्यालाच म्हणतात की मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं. फक्त ते मागील प्रश्न जे आलेले आहेत ते ॲज इट इज पाठ करायचे नाहीत, कारण प्रश्न रिपीट होत नसतात, त्या संकल्पना रिपीट होत असतात. नंतरचं पॉईंट, नोट्स स्वतः तयार करा. सेटची तयारी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटच्या 10 दिवसात तुम्ही 10 पुस्तकं वाचणार नाही, पण 100 ते 100 पानाच्या स्वतःच्या नोट नक्कीच वाचाल. म्हणून आजपासूनच नोट्स बनवायला सुरुवात करा, कारण लास्टचे जे दिवस असतात त्यामध्ये आपल्याला एवढे 4-5 पुस्तकं वाचणं शक्य नसतं आणि आपण स्वतःच्या नोट्स वाचलेल्या असतात आणि त्या नोट्स पण याच्या आधी खूप वेळेस वाचलेल्या असतात, म्हणून त्या आपण फास्ट वाचतो आणि आपल्या ते फास्टसुद्धा लक्षात बसत असतं. त्याच्यानंतर आहे रोज किती अभ्यास करायचा. हा प्रश्न खूप जण विचारतात. उत्तर खूप सोपं आहे. 5 तास केला की पास, 8 तास केला की पास, असं काही नसतं. रोज सातत्यपूर्ण अभ्यास महत्त्वाचा असतो. तुम्ही दररोजचे 2-3 तास जरी मन लावून अभ्यास केला तर 8 तासाच्या नावालाच केलेल्या अभ्यासापेक्षा जास्त परिणामकारक हा अभ्यास असू शकतो. त्यानंतर रिव्हिजन नाही केलं तर अभ्यास अर्धवट राहतो का? खूप विद्यार्थी नवीन टॉपिक शिकण्यात इतके व्यस्त असतात की जुन्या टॉपिक विसरून जातात. मी नेहमी एक नियम पाळते, जे शिकले ते 24 तासाच्या आत एकदा तरी किंवा आठवड्यातून एकदा तरी पुन्हा वाचलं पाहिजे आणि 1 महिन्यानंतर तर ते पुन्हा वाचण्यात गेलंच पाहिजे. असं केलं तरच तो टॉपिक आपल्या लक्षात राहत असतो. जर आपण आज वाचला आणि त्याला डायरेक्ट 2-3 महिन्यानंतर वाचलं तर तो कसं लक्षात राहील? त्यामुळे एक टॉपिक वाचला की लगेच तो 24 तासाच्या आत एकदा वाचायचा, परत आठवड्यातून एकदा वाचायचा आणि परत महिन्यातून एकदा वाचायचा, म्हणजे तो काय होईल, आपला लाईफ टाईम लक्षात राहील. त्यानंतर आहे मॉक टेस्ट का द्यायच्या. काही विद्यार्थी म्हणतात अजून अभ्यास पूर्ण नाही, मग मॉक टेस्ट कशी देऊ? पण टेस्ट ही अभ्यास झाल्यावर देण्यासाठी नसते. टेस्ट म्हणजे अभ्यासाचा भाग असतो. मॉक टेस्ट दिल्यावरच आपल्याला कळतं आपण कुठे चुका करतो आहे, वेळ कुठे जातो आहे, कोणता टॉपिक आपला कमजोर आहे, हे आपल्याला मॉक टेस्टमधून कळतं. म्हणून मॉक टेस्ट या नियमित दिल्या पाहिजे. मॉक टेस्टमुळे आपल्याला समजायला मदत होते की आपण कोणत्या भागामध्ये कमी पडतो आहे, कोणत्या भागाचा आपल्याला जास्त अभ्यास करण्याची गरज आहे. त्यानंतर आपल्याला की कोणत्या याच्यामध्ये भागामध्ये किती चुका करतो आहे आपण, त्यासाठी आपल्याला किती वेळ द्यावा लागेल, हे आपल्याला मॉक टेस्टमधून समजत असतं. त्यानंतर पेपर 1कडे दुर्लक्ष करू नका. अनेक विद्यार्थी फक्त काय करतात, सब्जेक्टवर लक्ष देतात आणि पेपर 1कडे काय करतात, दुर्लक्ष करतात. पण पेपर 1मध्ये जर तुम्हाला चांगले गुण मिळायचे असतील आणि तुमचा जर फायनल स्कोअर सुधारायचा असेल तर तुम्हाला पेपर 1कडे लक्ष द्यायचं गरज आहे. म्हणून दोन्ही पेपरचा समतोल अभ्यास करायचा आहे, कारण पेपर 1मध्ये जास्त स्कोअर मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर सोशल मीडियापासून थोडं अंतर ठेवा. दर अर्ध्या तासाने मोबाईल चेक करत राहिलं तर अभ्यासावर लक्ष केंद्रित होणार नाही. अभ्यास करताना नोटिफिकेशन बंद करा, जेणेकरून तुमचं लक्ष विकेंद्रित होणार नाही. त्यामुळे सोशल मीडियापासून होईल तितकं पेपर होईपर्यंत तरी दूर राहा. शेवटचे 30 दिवस या काळात नवीन पुस्तकं, नवीन सोर्स, नवीन नोट्स हे सगळं टाळा, कारण कमी दिवस राहिलेले असतात आणि आपण नवीन गोष्टी वाचत असतो, बघत असतो. त्यामुळे काय होतं की नवीन पुस्तक वाचले की ते आपल्याला परत वाचण्याला टाईम भेटत नाही, म्हणून ते जे वाचलं आहे ते पण आपण विसरून जात असतो. म्हणून काय करायचं आहे, जे आपण अगोदर वाचलं आहे
त्याचंच फक्त काय करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे आणि मॉक टेस्ट देत राहायचं आहे. या चुका तुम्ही सुधारण्यावरती लक्ष द्या. आणि शेवटचं मित्रांनो, सेट परीक्षा अवघड नाही आहे खरंच, पण ती नियमित अभ्यास करणाऱ्यांची परीक्षा आहे. जर तुम्ही रोज थोडा थोडा अभ्यास केला, योग्य स्ट्रॅटेजी फॉलो केली आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर पहिल्या प्रयत्नात सेट पास होणं शक्य आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या एक मित्रमैत्रीण जे असतील सेटची तयारी करत आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सेट तयारीसाठी आणखीन एक महत्त्वाचा विषय घेऊन भेटू. धन्यवाद.